अधिमानस मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे सत्तेच्या गाडीची खूपच सुंदर आणि जय्यत अशी तयारी झालेली असते। जेव्हा ही सर्व काही तयारी झालेली असते तेव्हा तो निरूपाला फोन करतो आणि सांगत असतो, निरूपा आता गाडी लवकरच मी इथून घेऊन निघत आहे, म्हणजे जवळपास 0 मिनिटातच मी गाडी घेऊन निघणार आहे। त्यामुळे तुला एक गोष्ट सांगतो, आरतीचं ताट तयार ठेव। त्यावर निरूपा म्हणत असते, हो सत्या, मी आरतीचं ताट तयार करून ठेवते। आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की गाडी छान अशी तयार होऊन आलेली असते। तेव्हा सत्या म्हणत असतो, अरे बापा, ह्या गाडीवरचा जो काही कपडा आहे तो तुझ्या हाताने काढायचा आहे। तेव्हा सुधाकर म्हणत असतात, अरे सत्या, ह्या सगळ्या गोष्टीची काय गरज आहे? पण तेव्हा सत्या म्हणत असतो, गरज कशी नाही, गरज तर आहेच ना बाप, काढ रे तू ह्या गाडीवरचा कपडा काढ। असं म्हणून आता इकडे सत्या सुधाकरला गाडीवरचा कपडा काढायला लावत असतो। तेव्हा गाडी खूपच सुंदर अशी दिसत असते आणि गाडी खूप सुंदर अशी दिसल्यानंतर आता आपण पाहतो की सुधाकरला फारच आनंद झालेला असतो, कारण हा जो काही मान जो आहे तो त्याला देण्यात आलेला असतो आणि त्याचमुळे तो फार खुश झालेला असतो। आता इकडे तो एका गोष्टीचा विचार करतो, खरं सांगू का सत्या, खरं पाहायला गेलं तर मला आज फार आनंद झालाय। तुला दिलेले पैसे नक्कीच सार्थकी लागतील, मार्गी लागतील असा विचार तो इथे करतो। आता सुधाकर गाडीवरचा कपडा काढत असताना इकडे मात्र लगेचच रिया त्या दोघांचा फोटो क्लिक करत असते। आता फोटो क्लिक केल्यानंतर पुढची स्टेप असते ती म्हणजेच की घरच्या लक्ष्मीच्या पायाचं इथे आता सगळं काही करणं। म्हणजे इथे सत्याने एका ताटामध्ये कुंकवाचं पाणी आणलेलं असतं आणि त्या ताटामध्ये मीराचे पाय ठेवायचे असतात आणि ते गाडीवरती उमटवायचे असतात, कारण त्याच्या आयुष्यामध्ये ती त्याची लक्ष्मी बनूनच आलेली आहे आणि त्याचमुळे तो ह्या सर्व गोष्टी करत असतो। आता हे सर्व काही करत असताना सत्याला फार जास्त आनंद सुद्धा इथे होत असतो। मीरा म्हणत असते, अहो ह्या समध्याची काय गरज आहे? तेव्हा सत्या म्हणत असतो, अजिबात नाही, ह्या समध्या गोष्टींची गरज कशी नाहीये, कारण तुला एक गोष्ट इथे समजते का, काही जरी झालं तरी सुद्धा तू माझी इथे आता कोण आहेस, तर तू माझी लक्ष्मी आहेस आणि त्याचमुळे हे सगळं काही करणं गरजेचं आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलतो। आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर लगेचच आता सत्या कसलाच विचार करत नाही आणि मीराला एका झटक्यातच तो उचलून घेतो। आता मीराला एका झटक्यात उचलून घेतल्याबरोबर लगेचच आता मीरा सत्याच्या मिठीत असते आणि मीरा सत्याच्या मिठीत असताना आता इकडे ती एका गोष्टीचा विचार करते। ती म्हणत असते, खरं तर असा नवरा मिळणं सुद्धा भाग्याचं आहे, हे माझ्यासाठी किती आणि काय काय करतात। खरं पाहायला गेलं तर इकडे ह्यांनी आतापर्यंत माझ्यासाठी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत, पण आज सुद्धा हे फारच वेगळं सरप्राईज आहे माझ्यासाठी, असं सुद्धा आता इकडे मीरा बोलू लागते। तेव्हा सत्या म्हणत असतो, आता धूमकेतू, आता खरं तर खऱ्या अर्थाने इकडे ही पूजा आणि ह्या सर्व गोष्टी आता व्यवस्थित होणार आहेत, असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात। त्याच वेळेला इकडे आता निरूपा बराच वेळची बाहेर ताट घेऊन थांबलेली असते, कारण गाडीची पूजा करायची असते आणि त्याचमुळे ती हे औक्षणाचं ताट घेऊन इथे घेऊन आलेली असते। आता इथे जो काही पंकज आहे तो इथे येतो आणि म्हणत असतो, अगं मम्मा काय करतेस? अरे बघ ना, आणखी किती उशीर झाला, आतापर्यंत तर गाडी यायला पाहिजे होती पण अजून गाडी आली नाही। तेव्हा इकडे आता ती म्हणत असते, पंकज तुझं काय चाललंय? त्या सत्याने गाडी बुकिंग केली, डाऊन पेमेंट पण केलं आणि त्यानंतर आता गाडी पूजासाठी सुद्धा येणार आहे, तू नेमकं काय करतोयस? तिकडे तो रवी सुद्धा सगळं काही करत असेल, तुला ह्या सगळ्या गोष्टी समजत नाहीत का? त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, अगं मम्मा असं काय करतेस, मी ते सगळं काही करणारच होतो ना। त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, आता त्याची गाडी येणार आहे का? मी सुद्धा बघतोस त्याची गाडी कशी येते, ते येणारच नाही। असं म्हणून आता तिथे असलेल्या एका गाडीच्या जवळ जातो आणि लगेचच पोलिसांना एक टीप देतो। आता तो म्हणत असतो, आत्ताच इकडे शोरूममधून एक गाडी निघालेली आहे, त्या गाडीमध्ये अंमली पदार्थ आहेत आणि तुम्ही गाडीच्या डिक्कीमध्ये त्याचबरोबर सीटमध्ये तुम्ही बघा, त्यामध्ये अंमली पदार्थ आहेत, तस्करी करतायत। तेव्हा ही पोलिसांना त्याने टीप दिलेली असते आणि टीप दिल्यानंतर इकडे आता दुसऱ्या बाजूला हे सगळेजण गाडी घेऊन निघालेले असतात। आता हे सर्वजण गाडी घेऊन निघाल्यानंतर आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्या फारच खुश झालेला असतो। आता सत्या म्हणत असतो, तुम्हा सगळ्यांसाठी घरी गेल्यानंतर एक गिफ्ट आहे। त्यावर सगळेजण आश्चर्यानेच पाहत असतात, म्हणत असतात, सांग ना सत्या दादा, कोणतं आणि कसलं गिफ्ट आहे?
त्यावर सत्या म्हणत असतो, आता ते गिफ्ट आहे ना, मग ते गिफ्ट इथे अशा पद्धतीने नाही सांगू शकत ना, ते घरी गेल्यावरच गिफ्ट इथे आपण पाहणार आहोत. तर आता आपण इकडे पाहतो दुसऱ्या बाजूला. इकडे जेव्हा हा गाडी चालवत असतो तेव्हा समोर पोलीस येतात आणि समोर पोलीस आल्यानंतर सत्या मात्र जोरातच गाडीला ब्रेक लावतो. आता ह्या लोकांची गाडी पोलिसांनी थांबवलेली असते. तेव्हा सत्या गाडीतून खाली उतरतो आणि म्हणत असतो, काय झालं साहेब, तुम्ही गाडी का थांबवली? त्यावर आता इकडे पोलीस म्हणत असतात, गाडी का थांबवली हा प्रश्न तुम्ही आम्हाला नाही विचारू शकत, तुमच्या गाडीची चेकिंग करायची आहे. तेव्हा सत्या म्हणत असतो, अहो साहेब, आत्ताच आम्ही इकडे शोरूममधून ही गाडी आणलेली आहे, आमच्या गाडीची तुम्हाला काय चेकिंग करायची आहे? आमच्या गाडीमध्ये काहीच नाही आहे. त्यावर इकडे आता पोलीस म्हणत असतात, ते आम्ही चेकिंग करूनच मगच सांगू की तुमच्या गाडीमध्ये काय आहे आणि काय नाही ते. त्यावर इकडे आता लगेचच पोलीस म्हणत असतात, चला ह्यांच्या गाडीची चेकिंग करा. तेव्हा सत्या म्हणत असतो, पण साहेब काय झालंय ते तरी सांगा. त्यावर इकडे आता पोलीस म्हणत असतात, आम्हाला माहिती मिळालेली आहे की तुमच्या गाडीमध्ये इथे अंमली पदार्थांची तुम्ही इकडे देवाणघेवाण करता आणि तुमच्या गाडीमध्ये अंमली पदार्थ आहेत, त्यामुळेच आम्हाला ही चेकिंग जी आहे ती करायची आहे. तेव्हा सत्या म्हणत असतो, नाही साहेब, तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळालेली आहे, माझ्या गाडीमध्ये तसं काहीच नाही आहे. अहो, आत्ताच मी ही गाडी शोरूममधून आणलेली आहे, तुमचा खरंच काहीतरी खूप मोठा चुकीचा गैरसमज होतोय. त्यावर लगेच आता इकडे सत्या म्हणत असतो, नाही तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. पण पोलीस मात्र काहीच ऐकून घ्यायला तयार नसतात. ते म्हणत असतात, नाही असं कसं, तुमच्या गाडीमध्ये हे सगळं काही आहे आणि तुम्ही इथे ह्या मालाची तस्करी करताय, त्यामुळे आम्हाला हे चेक करावंच लागेल. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की लगेचच इकडे जो काही पंकज आहे तो म्हणत असतो, मम्मा तू काळजी करू नको, आता गाडी येणार नाही. त्यावर इकडे आता ती म्हणत असते, काय रे असं काय बोलतोयस, असं बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली, असं शुभ शुभ बोलावं. तेवढ्यातच तो येतो आणि ताटामधला जो काही दिवा आहे तो विझवतो. आता ताटामधला दिवा विझवल्यानंतर निरुपा मात्र त्याच्यावर फारच चिडते आणि म्हणत असते, तू काही डोक्यावर पडलायस का, मूर्ख आहेस का, असं ताटामधला दिवा विझवून कोणी अपशकून कशा पद्धतीने करतं, काय चाललेलं आहे तुझं? त्यावर इकडे आता तो लगेचच म्हणत असतो, अरे मम्मा मला सांग, एवढा वेळ उगाचच हा दिवा चालू ठेवून काय होणार आहे? आणि तुला एक गोष्ट सांगू का, इतक्यात तर इकडे गाडी येणारच नाही. तेव्हा ती म्हणत असते, इतक्यात गाडी येणार नाही म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा आता तो म्हणत असतो, हो तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की इतक्यात गाडी येणारच नाही. हे बघ पंकज, अजिबात हे असलं बोलायचं नाही, खूप जास्त अति आगाऊपणाने तू बोलत आहेस. त्यावर तो म्हणत असतो, अगं मम्मा तू जरा ऐकून तरी घे. त्यावर लगेच आता इकडे तो देविकाकडे जातो आणि देविकाकडे जाऊन म्हणत असतो, मी पोलिसांना अशी टिप दिलेली आहे ना, आणि त्या पोलिसांना दिलेल्या टिपमुळे तुला एक गोष्ट सांगू का, इकडे आता सत्याची गाडी वेळेवर येणारच नाही आहे. कारण इकडे आता त्याची गाडी पोलिसांनी पकडली आणि त्याचबरोबर पोलिसांनी पकडल्यानंतर तुला एक गोष्ट सांगू का, इकडे आता त्याची गाडी आली तरी भंगार होऊन ह्या पद्धतीनेच येणार आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर तेवढ्यातच निरुपा म्हणत असते, तुम्ही तिकडे काय खुसूर खुसूर करताय, असं म्हणून झाल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे जी काही गाडी आहे ती गाडी आलेली असते आणि ती गाडी आल्याबरोबर आपण पाहतो की आता निरुपा म्हणत असते, चला 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 लवकर चला, गाडी आली बघा, गाडी आली, असं म्हणून लगेचच आता इकडे सर्वांना आवाज देण्यात येतो आणि सगळ्यांना आवाज देण्यात आल्याच्या नंतर आता सगळेजण फारच आनंदात असतात. आता इकडे जो काही पंकज आहे तो पंकज त्या गाडीला सगळ्या ठिकाणी मागे पुढे फिरून फिरून पाहत असतो. आता हे पंकजचं वागणं मात्र इकडे कोणाला काही समजत नसतं. आता इकडे ह्या पंकजचं वागणं काही समजलं नसल्यामुळे इकडे त्याला ते विचारत असतात, काय झाले पंकज, काय काय चाललंय काय तुझं? तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, नाही नाही काही नाही चाललं, म्हणजे गाडी ठीकठाक आहे, ओके आहे. त्यावर तो म्हणत असतो, हो गाडी ठीकठाक आहे, ओके आहे, काही प्रॉब्लेम आहे का तुला, म्हणजे तुझं नेमकं काय म्हणणं होतं? तेव्हा पंकज म्हणत असतो, नाही नाही म्हणजे माझं म्हणणं तसं काही नव्हतं, पण तरीसुद्धा विचारतोय, गाडी ठीकठाक आहे का, ओके आहे का, असं इकडे आता तो विचारत असतो. त्याच वेळेला इकडे तो म्हणत असतो, नाही म्हणजे मला असं वाटलं की काही प्रॉब्लेम वगैरे तर आला नाही ना. त्यावर आता इकडे जो काही रवी आपला सत्या आहे तो सत्या
पंकजच्या खांद्यावर हात टाकतो आणि म्हणत असतो, म्हणजे नेमकं काय चाललेलं आहे? मला एक गोष्ट इथे समजत नाहीये. तुला असं का वाटतंय की गाडी ठीकठाक आहे की नाही? म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं होतं? असं आता इकडे तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर पंकज म्हणत असतो, नाही नाही, माझं असं काहीच नव्हतं, म्हणजे मी फक्त विचारत होतो. त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, हो का, तू फक्त विचारत होतास? पण मला तर नाही तू विचारत होतास असं वाटतं. तेव्हा तो लगेच आता इकडे त्याच्या कानाखालीच देतो. आणि त्याच्या कानाखाली दिल्यानंतर इकडे पंकज म्हणत असतो, काय चाललंय हे सगळं? तू माझ्या कानाखाली का बरं मारतोयस आणि तू असं का बरं करतोयस? ह्या सर्व काही गोष्टी इकडे आता तो बोलत असतो. आणि ह्या सर्व काही गोष्टी इकडे आता तो बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे पुन्हा एकदा दुसरी कानाखाली तो वाजवत असतो. पुन्हा दुसरी कानाखाली वाजवल्यानंतर आता इकडे जी काही निरूपा आहे ती म्हणत असते, अरे काय चाललंय तुमचं? तुम्ही तिला का मारताय? आणि त्याचबरोबर त्याला मारू नकोस ना, सोड. त्यावर लगेच आता आपण इकडे पाहतो की पंकज सुद्धा म्हणत असतो, अरे सत्या, काय करतोयस तू? तुला वेड लागले का? तू मला असं का मारतोयस? मारू नकोस ना, गप्प बस ना. त्यावर लगेच आता इकडे पंकज म्हणत असतो, हो का, तुला मारू नको, मी गप्प बसू असं म्हणणं आहे का तुझं? अजिबातच मी गप्प बसणार नाहीये आणि तुला तर चांगलाच धडा मी शिकवणार आहे. त्यावर आता इकडे पुन्हा एकदा एक कानाखाली देतो. आता इकडे मात्र पंकजला खूपच मार लागलेला असतो. तो आता पंकजला एवढा मारत असतो की काही विचारू नका. आणि त्याचमुळे तो आता लगेचच तिथून बाजूला जातो. आणि बाजूला गेल्यानंतर इकडे तो देविकाच्या पाठीमागे जाऊन लपतो. आता देविकाच्या पाठीमागे जाऊन लपल्यानंतर आपण पाहतो की देविका म्हणत असते, ए सत्या, काय चाललंय तुझं? तू माझ्या नवऱ्याला अशा कशा पद्धतीने मारू शकतोस? तुझी हिंमत कशी झाली? त्यावर लगेच आता इकडे सत्या म्हणत असतो, हो का, हिंमत कशी झाली असं म्हणायचं आहे का तुला? ह्याने काय केलंय हे तुला सुद्धा माहिती नाहीये का? त्यावर ती म्हणत असते, काय केलंय? त्यावर लगेच आता इकडे ह्याला असं वाटतंय ना की गाडी सुटून कशी आली, ह्याने काय केलंय? त्यावर लगेच आता इकडे रिया म्हणत असते, पण खरंच पंकज दादा ना, तू आत्ता हे जे काही वागलायस ना ते खरंच खूप जास्त इथे लज्जास्पद आहे. असं कसं वागू शकतोस तेच मला काही कळत नाही. अरे तुझी असं वागण्याची हिंमत कशी होते रे? असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे लगेच आता मीरा सुद्धा म्हणत असते, खरंच ना, माणसाने अशा पद्धतीने कसं वागावं ना तेच मला काही कळत नाही. कसं हो, अशी कशी हिंमत होते तुमची असं वागण्याची? ह्या सर्व काही गोष्टी आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला सत्या म्हणत असतो, तुला असं वाटत असेल ना की गाडी नेमकी सुटून कशी काय आली आणि त्याचबरोबर गाडी इथे नेमकी कशी, ह्या सगळ्या गोष्टी तुला इथे वाटत असतील ना, तर मग ऐक. आता जेव्हा आम्ही येत होतो त्यावेळेस आमची गाडी पोलिसांनी तर पकडलीच होती, पण आमची गाडी पोलिसांनी पकडल्यानंतर काय झालं तुला माहिती का? त्यावर इकडे आता तो म्हणत असतो, काय झालं, खरं खरं सांग, काय झालं? त्यावर लगेच आता इकडे सत्या म्हणत असतो, खरं तर इकडे आम्ही पोलिसांना खूप रिक्वेस्ट केली, त्याचबरोबर पोलीस मात्र आमचं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हते. मग इकडे आता रियाने लगेचच पोलिसांना फोन केला. आणि रियाने पोलिसांना फोन केल्यानंतर तिने असं सांगितलं की खरं तर इकडे आमची जी गाडी आहे ना ती का पोलिसांनी पकडलेली आहे आणि आमची गाडी पोलिसांनी पकडली आणि त्याचमुळे इकडे आम्ही त्यांच्यासोबत खूप काही इथे रिक्वेस्ट करत आहोत की इकडे आमची गाडी सोडवा वगैरे ह्या सगळ्या गोष्टीसाठी. पण पोलीस मात्र आमचं काहीच ऐकून घेण्यासाठी तयार नाही आहेत. प्लीज तुम्ही काहीतरी करा ना, प्लीज तुम्ही इकडे ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा तरी बघा ना, हँडल करा ना, असं इकडे ते सांगत असतात. आता इकडे पोलिसांना बोलायचं असतं ते म्हणजेच की रियाने वरच्या साहेबांना कॉल केलेला असतो त्यांना. आणि तेव्हा पोलीस म्हणत असतात, हे बघा, एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तुम्हाला इथे फोन करायची किंवा फोन लावायची काहीच गरज नव्हती. त्यावर ती म्हणत असते, का गरज नव्हती? कारण आत्तापर्यंत मी तुम्हाला इथे समजावण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करत होते ना, पण तुम्ही मात्र काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हतात. मग काय करणार होते मी? मला पोलिसांना फोन लावावाच लागला ना, असं आता इकडे रिया सांगू लागते. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता पोलीस म्हणत असतात, ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी ताबडतोब गाडी सोडून देतो, असं म्हणून पोलिसांनी गाडी सोडून दिलेली असते. त्यावर सत्या म्हणत असतो, अरे पंकज, जोपर्यंत ह्या सत्याची सत्यागिरी आणि त्याचबरोबर ह्या छोट्या बहिणीच्या रियाची रियागिरी म्हणजेच रियाची हुशारी एकत्र असेल ना, तर इथे मात्र आमचं कोणीही वाकडं करू शकत नाही किंवा आमचा इथे कोणीही इथे केसाला धक्कासुद्धा लागू देऊ शकत नाही. समजलं तुला?
तुझी हिंमत कशी झाली ह्या सर्व काही गोष्टी अशा पद्धतीने करण्याची. आणि त्याच वेळेला इकडे आता आपण पाहतो की आता मीरा म्हणत असते, बरं मी काय म्हणते असू देत ना, उगाच झाल्या गोष्टी त्याबद्दल आपण चर्चा करायला नको. झालेल्या गोष्टी आपण इकडे सोडून देऊयात, काहीही त्या गोष्टीविषयी चर्चा नको करायला, असं मीराचं म्हणणं असतं. आणि तेव्हा आपण पूजा करून घेऊयात का? त्यावर आता इकडे सत्या म्हणत असतो, हो आपण पूजा करून घेऊयात. निरुपा चल पूजा करून घे. तेव्हा निरुपा पुढे येते आणि निरुपाच्या हातूनच आज इकडे त्याने पूजा करून घ्यायला सुरुवात केलेली असते. निरुपाला सुद्धा आज फारच आनंद झालेला असतो. इकडे आता निरुपा पूजा करत असताना विचार करते, ह्या पंकजला पण काय गरज होती वाकड्यात जाण्याची. खरंच हा पण ना कधी कधी इतका वेड्यासारखं वागतो ना की काही कळतच नाही. त्यावर सत्याने आता गाडीतली पिशवी काढलेली असते आणि त्यामध्ये हार असतो. आता तो पंकजला म्हणत असतो, तू माझा कसा भाऊ आहेस, कसाही असलास तरी सुद्धा तू कसाही वाग, पण मी तुझ्यासोबत तशा पद्धतीने वागणार नाही. घे गाडीला हार लाव. असं म्हणून त्याने पंकजकडून गाडीला हार लावून घेतलेला असतो. आता त्याच वेळेला हा नारळ फोडला जाणार, ते म्हणजेच की माझ्या ह्या लाडक्या बहिणीच्या हातून. असं म्हणून आता रिया म्हणत असते, तू चक्क मला नारळ फोडायला देतोयस? तेव्हा सत्या म्हणत असतो, हो तू माझी लाडकी बहीण आहेस ना, चल मग नारळ फोड. आता रियाने नारळ फोडलेला असतो. तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवलेल्या असतात आणि सत्याचं कौतुक केलेलं असतं. त्याचबरोबर इकडे त्याने असंही सांगितलेलं असतं की आता एकाच्या 2, 2च्या 4 अशा भरपूर गाड्या होऊ देत म्हणून. तर आता हे सगळं काही झाल्यानंतर इकडे रिया म्हणत असते, ए सत्या दादा बाद झालं यार, आता सांग ना काय सरप्राईज आहे ते. म्हटला होता की घरी गेल्यानंतर सरप्राईज आहे. प्लीज सत्या दादा नाही म्हणू नकोस ना यार, प्लीज सांग ना काय सरप्राईज आहे ते. असं म्हटल्यानंतर आता इकडे सत्या हसायला लागलेला असतो आणि त्याच वेळेला सत्या म्हणत असतो, हो तर सरप्राईज सगळ्यांना समजणारच आहे. तुम्ही आता सगळेजण पाठीमागे या. आणि गाडीच्या पाठीमागे तो सत्या सगळ्यांना बोलवतो. आता सगळ्यांना बोलवल्यानंतर निरुपा म्हणत असते, पाठीमागे काय सरप्राईज आहे सत्या, काय करतोयस? तेव्हा सत्या म्हणत असतो, तुम्हाला सरप्राईज बघायचंय ना, तर मग थांबा ना. असं म्हणून सत्या बाजूला होतो आणि त्याचबरोबर त्या गाडीवरती असं लिहिलेलं असतं की बाबांचा आशीर्वाद. आता बाबांचा आशीर्वाद असं लिहिल्यानंतर इकडे सर्वांना फारच आनंद झालेला असतो. तेव्हा हे सगळं काही कोणामुळे झालेलं आहे, तर फक्त आणि फक्त इथे जो काही आपला हा सुधाकर आहे, त्या सुधाकरमुळेच ह्या सर्व सत्याच्या आयुष्यामध्ये एवढ्या छान आनंदाच्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि त्याचमुळे त्याला आज फार आनंद झालेला असतो आणि त्या आनंदाचं सगळं क्रेडिट तो इथे सुधाकरला देत असतो. आणि तो म्हणत असतो, बाप ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त इथे तुझ्यामुळे शक्य झालेल्या आहेत. त्यावर निरुपा म्हणत असते, बघितलं इकडे जर आईबापांचा आशीर्वाद टाकला असता तर काय बिघडलं असतं? नाही, तुला मात्र इकडे फक्त बापाचंच कौतिक आहे, इथे तुला माझी काहीच किंमत नाही आहे. तेव्हा सत्या म्हणत असतो, जर माझ्या आईनं म्हणजेच निरुपानं जर मला खराखुरा आशीर्वाद दिला असता तर मी नक्कीच तिचं नाव ह्या सगळ्यावर टाकलं असतं. पण माझ्या निरुपाला तर बबड्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. माझी निरुपा फक्त आणि फक्त इथे तिच्या बबड्यासाठीच आहे. मग मी तिचा का आणि कशामुळे आशीर्वाद असं नाव इकडे गाडीवरती टाकू, असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा निरुपा म्हणत असते, हो तुला तर इकडे तेवढंच पडतं, बाकी तू कुठल्या गोष्टीविषयी जास्त काही बोलू शकत नाहीयेस का? तेव्हा पुन्हा एकदा सत्या म्हणत असतो, नाही ग निरुपा गंमत केली, पण असू देत ना, बाप काय आणि तू काय, माझी तर आई आहेस तू. आणि आईचा आशीर्वाद हा समोर समोर सरळ सरळ तू तोंडावरच देतेस ना, मग त्यात काय एवढं, मला त्याने काहीच फरक पडत नाही. माझ्यासाठी तुम्ही दोघंही खूप जास्त महत्त्वाचे आहेत, असं सुद्धा आता इकडे सत्या बोललेला असतो. त्याचबरोबर मीरा फार जास्त आनंदात असते. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला फारच इंटरेस्टिंग आणि त्याहूनही तेवढाच धमाकेदार असा टर्निंग पॉईंट मालिकेमध्ये आल्याला पाहायला मिळणार आहे. कारण सत्याचं गुपित म्हणजे सत्या नेमका कोणाचा मुलगा आहे, त्याच्या जन्माचं काय गुपित आहे, हे उद्याच्या आणि परवाच्या भागामध्ये उघड होताना दिसणार आहे. आता इकडे जो काही पंकज आहे जो काही रवी आहे, त्या रवीने सांगितलेलं असतं की आपण गाडीचं रजिस्ट्रेशन करून घेऊया, म्हणजे तुला इकडे खूप छान असा प्रतिसाद मिळेल आणि त्याचबरोबर तुझी खूप छान अशी भरभराट होईल. तेव्हा इकडे त्यासाठी लागणारे कागदपत्र जमा करण्यासाठी मीरा आता इकडे बर्थ सर्टिफिकेट मागण्यासाठी सुधाकरकडे गेलेली असते. आणि सुधाकरला ती म्हणत असते की बर्थ सर्टिफिकेट कुठे आहे? तेव्हा ते म्हणत असतात, मी 2 दिवसात देतो. तेव्हा आता इकडे मीरा म्हणत असते, साधं बर्थ सर्टिफिकेट
मागितले, एवढा इम्पॉर्टंट कागदाला 2 दिवस कशासाठी? त्यावर सुधाकर म्हणत असतात मनामध्येच, आता मी मीराला नेमकं काय सांगू की सत्याचं बर्थ सर्टिफिकेट कुठे आहे आणि ती गोष्ट मी आता मीरासोबत किंवा इतरांसमोर कशी आणू? तर काय असेल ते सत्य जाणून घेऊयात येणाऱ्या